नमस्कार, आप देख रहे हैं DTN RST। वावन मेश्राम ने जनसभा को संबोधित करते हुए कहा, ईवीएम मशीन, ओबीसी जाति जनगणना, ग्रामीण बहुजन, बौद्ध महाविहार ऐसे ही अहम मुद्दों पर बात करते हुए नजर आए। पेश एक रिपोर्ट। असं आमच्या माननीय वामन मेश्राम साहेबांचं एक ठोस कदम त्यांनी उचललेला आहे। दुसरा विषय आहे ओबीसी व सर्व जातीची जनगणना 1931 सालापासून अजूनपर्यंत या देशातील सरकारांनी केलेली नाही। 1931 ला या देशात कोणाचं सरकार होतं तर इंग्रजांचं होतं। आम्ही इंग्रजांना परकीय संबोधत होतो, त्या परकीयांनी आमची जनगणना केली, पण या देशातील राज्यकर्त्यांनी अजूनपर्यंत ओबीसीची जनगणना केली नाही। याचं कारण असं आहे की जनगणना या देशातील जनतेची झाली तर कोणी कोणाचं किती खाल्लं हे लक्षात येईल, आणि म्हणून या देशातील राजकीय लोक हेतुपुरस्सर ओबीसीची जनगणना करत नाहीत। गेल्या 9 एप्रिलला संपूर्ण देशात भारत मुक्ती मोर्चाच्या माननीय वामन मेश्राम साहेबांच्या नेतृत्वात संपूर्ण देशात 567 जिल्ह्यात जेल भरोचा कार्यक्रम झाला। त्या जेल भरोच्या कार्यक्रमात संपूर्ण जिल्ह्यावर अनेक कार्यकर्त्यांनी डिटेन करून घेतलं, मोठ्या प्रमाणात जेल भरो झालं आणि त्याचा धसका या देशातील प्रधानमंत्र्यांनी घेतला आणि नुसतं नाटक म्हणून तुमच्या समोर घोषणा केली की मी या देशात आता ओबीसीची जनगणना करणार, पण तो करणार नाही। कारण गेल्या 11 वर्षापासून आम्ही बघतोय की हा देशाचा प्रधानमंत्री आहे, हा नुसता जुमलेबाज आहे। काही दिवसानंतर हे सुद्धा म्हणेल, अरे भाई वो तो जुमला था। कारण या देशात आता बिहारमध्ये विधानसभेचे इलेक्शन होऊ घातले आहे आणि म्हणून ओबीसीची जनगणना मी आता करीन असं हातून मातून त्यांनी घोषणा केलेली आहे। दुसरी गोष्ट आहे, तिसरा विषय असा आहे की ब्राह्मणी सत्ता ही बहुजन महापुरुषांचा अपमान या देशात वेळोवेळी करत आहेत। महापुरुषाचा अपमान करणं म्हणजे या देशात 96% जनता आहे। आणि त्या माध्यमातून त्याच्यानंतर 5वा विषय आहे की शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव होत नाही, भेट मिळत नाही, त्याविषयी तो विषय सुद्धा या ठिकाणी ठेवलेला आहे। मित्रांनो, या ठिकाणी मी एवढंच सांगतो की या देशात जे बहुजन मुक्ती पार्टी बहुजन लोकांचा प्रश्न घेऊन जनतेसमोर जाणार आहे। माननीय वामन मेश्राम साहेब यांच्या नेतृत्वात भारत मुक्ती मोर्चा, राष्ट्रीय परिवर्तन मोर्चा यांच्या माध्यमातून बहुजन मुक्ती पार्टी सुद्धा समर्थनात उतरणार आहे या आंदोलनात। एवढेच या ठिकाणी बोलतो आणि मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली। तमाम या ठिकाणी सगळ्यांचा आभार मानतो, प्रेक्षकांचे आभार मानतो। या ठिकाणी सगळ्यांचे आभार मानून मी माझे प्रस्ताव या ठिकाणी संपवतो। धन्यवाद। जय मूल्यवासी, जय भीम, जय भारत। धन्यवाद खडसे साहेब। महापुरुषांची जयंती मानणे म्हणजे पूजन करणे नाही, तर त्यांच्या विचाराचा वसा चालवणे आपण आपल्या प्रास्ताविकामधून सांगितलं। यानंतर मी पुष्पांजली भगत यांना विनंती करतो की त्यांनी आपलं वक्तव्य करावं। महाराष्ट्राचं आराध्य दैवत राजाबली, स्वराज्य संकल्पिका राष्ट्रमाता राजमाता माँसाहेब जिजाऊ, कुडवाडी भूषण बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज, स्वराज्य रक्षक शाक्तवीर संभाजी महाराज, राष्ट्रपिता ज्योतिराव फुले शाहू महाराज आणि या सर्वांचा लढा संविधानिक पद्धतीने यशस्वी करणारे विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या व अशा सर्व महानायक महानायिकांना अभिवादन करते। मंचावर उपस्थित असलेले मूलनिवासी नायक माननीय मेश्राम साहेब आणि सर्व विचारपीठ आणि माझ्या समोर बसलेल्या सर्व माझ्या बंधू भगिनींना क्रांतिकारी जय भीम, जय मूलनिवासी। साथियों,
कारणामुळे या ठिकाणी एकत्र आलेलो आहोत। शेतकरी कष्टकरी हक्क परिषद आणि संभाजी महाराजांची जयंती, तर या निमित्ताने कार्यक्रम करणे म्हणजे काय, तर आमच्या महापुरुषांनी जे जे काही केलं ते कीर्तनाच्या माध्यमातून असेल, पोवाड्याच्या माध्यमातून असेल, तर आपल्या समाजाचं प्रबोधन केलं। तर त्या पद्धतीनेच संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त आज आपण सुद्धा या ठिकाणी स्वतःचं प्रबोधन करून घेण्यासाठी आलेलो आहोत। कारण जोपर्यंत आपल्याला माहिती मिळणार नाही, त्या माहितीचा उपयोग आपण आपलं वर्तमान आणि येणारा भविष्यकाळ दुरुस्त करण्यासाठी करू शकणार नाही। म्हणून साथियो, या देशामध्ये जी ईव्हीएम आहे ती ईव्हीएम नसून तो ब्राह्मणवाद आहे आणि त्याच्यामुळे इथल्या एससी एसटी एनटी जयंती आणि ओबीसी समाजाचे तसेच याच्यातून धर्म परिवर्तित झालेल्या अल्पसंख्याक समुदायाचे सर्वच्या सर्व अधिकार आमच्यापासून हिसकावून घेतलेले आहे। तुम्ही म्हणाल हे कसं झालं? आज रस्त्यावर वारकरी आहे, त्यांना मारण्यात येत आहे। काय वारकऱ्यांचे वोट यांना नाही पाहिजे, तरीही ते वारकऱ्यांचं म्हणणं ऐकत नाही। आज सर्वात जास्त शेतकरी या देशाचा रस्त्यावर येऊन उभा राहतो, त्याला त्या दिल्लीच्या गेटवर येऊ सुद्धा देत नाही। आणि या देशामध्ये मात्र आतंकवादी येऊन जातात, आम्हाला मारतात, पण शेतकऱ्यांना येण्यासाठी या देशामध्ये खेळांची व्यवस्था केली जाते आणि आतंकवादी हा असाच येऊन जातो, कुणीच सांगत नाही कसा आला। तर शेतकऱ्यांची सुद्धा अशी हयगय या देशामध्ये आहे, महिलांची व्यवस्था नाही आहे। दिवस रात्र आमच्या देशामध्ये 16 मिनिटाला 18 मिनिटाला दर 16 मिनिटाला बलात्कार होत आहेत, म्हणजे यांना महिलांचे मत नाही पाहिजे आहेत। या देशामध्ये दिवस रात्र आदिवासींवर अन्याय अत्याचार होत आहे, यांना आदिवासींचे वोट नाही पाहिजे। मग हे सर्व लोक इतके अन्याय अत्याचार करत असू नये, मग यांना वोट कोण देत असेल? तर आमच्या महापुरुषांनी सांगितलं होतं की या देशामध्ये संख्या आमची आहे, आमची संख्या असेल तर या देशामध्ये राज्य सुद्धा वोटाच्या मतावर आमचंच येऊ शकतं। आणि समंत भारतामध्ये बहुजनांच्या चळवळी उभ्या राहिल्या, त्याच्यातून बहुजन समाजाचे अनेक पक्ष या देशामध्ये उभे झाले, पण यांना माहिती पडलं की जेवढे पण स्टेट आहे याचे मुख्यमंत्री बहुजन समाजाचे बनतील, याचे प्रधानमंत्री सुद्धा आम्हाला बहुजन समाजाचेच बनवावे लागेल। आणि याचा जर बंदोबस्त करायचा असेल तर या देशामध्ये काँग्रेसने ईव्हीएम आणलं, बीजेपीने त्याला समर्थन केलं आणि म्हणून आज एससी एसटी एनटी जयंती या समाजाची जी परिस्थिती आहे, इव्हन विद्यार्थ्यांची जी परिस्थिती आहे, त्याला कारणीभूत ईव्हीएम आहे। हे सर्व वोट देत नसतानाही ते लोक जे लोक उभे करतात, कोणी घोडा उभा करतोय, कोणी गरा उभा करतोय, कोणी कुत्रा उभा करतोय। मूर्ख माणसाला जरी विचारलं तुला कशा प्रकारचं शिक्षण पाहिजे, चांगलं शिक्षण पाहिजे की विकत शिक्षण पाहिजे, तर तो मूर्ख माणूस सुद्धा या देशामध्ये म्हणेल की मला चांगलं शिक्षण पाहिजे। मग काय आम्ही एवढे मूर्ख आहोत का की आम्हाला कळत नाही? चांगला रोजगार पाहिजे म्हणून आम्ही वोट करत नाही, चांगलं शिक्षण पाहिजे म्हणून वोट करत नाही, या देशात बलात्कार नको म्हणून वोट करत नाही, तर आम्ही वोट निश्चित चांगल्या गोष्टीलाच करतो। पण यांनी ठरवलेलं आहे की गावाला जिंकायचं, तर ईव्हीएमच्या माध्यमातून हे गाव जिंकवत आहे। यांनी ठरवलं या देशामध्ये कुत्र्याला जिंकवायचं, हे ईव्हीएमच्या माध्यमातून कुत्र्याला जिंकवत आहे। आणि म्हणून शेतकऱ्यांपासून तर विद्यार्थ्यांपर्यंत आज आमची अधोगती होत आहे। म्हणून सर्व समाजातल्या लोकांना मी आवाहन करते की बहुजन मुक्ती पार्टीच्या माध्यमातून, भारत मुक्ती मोर्चाच्या माध्यमातून हा जो विषय लावून धरलेला आहे, हा मेश्राम साहेबांचं भविष्य तय करणारा नाही आहे, तर हे तुमचं आमचं भविष्य तय करणार आहे। आणि म्हणून तुम्हाला मेश्राम साहेबांपेक्षा जास्त ताकदीने लढण्याची
लढण्याची गरज आहे. जर तुम्ही लढला नाहीत तर या देशामध्ये तुमच्या मुलांकडून सर्व रोजगार, सगळ्या ऑपॉर्च्युनिटी संपणार आहेत. तुम्हाला ठरवायचं आहे की बहुजन मुक्ती पार्टी सोबत तुम्हाला यायचं की नाही यायचं. कारण एकमेव बहुजन मुक्ती पार्टी हा असा पक्ष आहे की ह्या सर्व मुद्द्यावर संबंध भारतभर लढत आहे आणि तुम्ही त्याला साथ सहयोग कराल एवढीच अपेक्षा करते आणि इथेच थांबते. धन्यवाद. जय भीम. ज्यांनी ज्यांनी निधी आलेला असेल त्यांनी काउंटरवर ठाक साहेबांकडे जमा करावा. यानंतर बहुजन मुक्ती पार्टीचे राज्य उपाध्यक्ष आदरणीय विजयजी राजूरकर यांनी आपलं मत व्यक्त करावं. सर्वोत्तम भूमिपुत्र तथागत गौतम बुद्ध आणि ज्या ज्या महापुरुषांनी महानायकांनी व्यवस्था परिवर्तनाचे काम केले त्या सर्व महापुरुषांना माझे वंदन आहे. सन्माननीय विचारवंत जिथे उपस्थित बंधू आणि भगिनी, आजच्या या कार्यक्रमाचे 5 विषय मुख्यतः आहे आणि या 5 विषयात ईव्हीएम मशीनचा मुद्दा आहे. आम्ही बहुजन मुक्ती पार्टीच्या माध्यमातून 2014च्या लोकसभेच्या इलेक्शन नंतर देशभर ईव्हीएमची प्रेर यात्रा काढली आणि देशाच्या अग्रस्थानी त्याची होळी सुद्धा केली. त्यानंतर या व्यवस्थेत आणि प्रशासनामध्ये असणाऱ्या लोकांचे डोळे उघडत नाहीत आणि कान बहिरे होऊन ते स्तब्ध बसलेले आहेत. साथियो, जेव्हा जेव्हा इलेक्शन येतात तेव्हा तेव्हा ते या देशाच्या वोटरला, मतदाराला मूर्ख बनवण्याचे काम करतात. वास्तविक मतदान पद्धती एकदा आपण मत दिलं, दान दिलं तर त्याचा काही आपल्यासोबत संबंध नाही का असं त्यांच्या त्या व्यवस्थेचं म्हणणं. परंतु जर का हे लोक जनतेच्या नजरेत एवढे इमानदार आहे, एवढे निष्ठावान आहे, एवढे कर्तृत्वान आहेत तर मग ध्यानात आहेत का बरं निवडणूक? का बरं हे मशीनवर वाढून बसले आहे? मित्रांनो, हे ईव्हीएम मशीन त्या काळात मनुस्मृती होती आमचा छळ करण्यासाठी. आता ही आधुनिक मनुस्मृती आहे जी आमच्यावर लादली गेलेली आहे. साथियो, मी ओबीसी प्रवर्गातून येतो म्हणून जनगणनेचा विषय हा महत्वाचा आहे. आज कुठल्या नात्याची जनगणना होते, सगळ्यांची जनगणना होते, फक्त ओबीसीची जातीय जनगणना होत नाही. खूप मोठी खेदाची गोष्ट आहे. 1871 पासून जनगणना इंग्रजांनी पारतंत्र्यात केली तर शेवटची जनगणना 1931 ची. 1931 ची जनगणना याच्यासाठी नाही झाली कारण दुसरं महायुद्ध सुरू होतं आणि दुसरं महायुद्ध सुरू असल्यामुळे इंग्रज देशाचे भरपूरशा या जगामध्ये भरपूरशा देशावर राज्य होतं, त्यामुळे ते त्याच्यात व्यस्त होते म्हणून त्यांनी जनगणना केलेली नाही. मग 47 ट्रान्सफर ऑफ पॉवर झाला. त्यानंतर 1952 इलेक्शन झाले आणि त्यानंतर जनगणना करायला पाहिजे होती, पण 52 झाली नाही, 61 झाली नाही, 71 झाली नाही, 81 झाली नाही, 91 झाली नाही, 2001 झाली नाही, 2021 झाली नाही. आता 31 ची वाट आहे आणि जे जनगणना यांनी डिक्लेअर केली ते पण सरळ सरळ हाताने जनगणना करणार नाही. साथियो, या जनगणनेसाठी आम्ही देशभर जनजागरण करत आहोत, तरी पण या सरकारचे डोळे उघडत नाहीये. कारण आमचे लोक म्हणतात एसटीला भेटते, एसटीला भेटते, परंतु त्यांचा प्लॅनिंग कमिशनकडे टाकला जातो त्या जनगणनेच्या माध्यमातून. जो आपल्याकडे शिक्षक येतो चार्ट घेऊन, पहिला आहे एससी, दुसरा आहे एसटी, तिसरा आहे किन्नर जातीचे लोक जे स्त्री नाही पुरुष नाही, आणि चौथा आहे इतर. सगळ्या इतर मध्ये आम्हाला टाकलेला आहे. मित्रांनो, आमचा डाटाच प्लॅनिंग कमिशनकडे नाही तर आमचा वाटा आम्हाला कसा मिळणार? 70% आरोग्य महाराष्ट्र राज्य तोंडाला पुसलं ते पण पूर्णपणे आम्हाला भेटत नाही. आमचे लोक ओबीसीचे शिक्षणापासून वंचित आहे, नोकरीपासून वंचित आहे आणि इतर सुविधापासून वंचित आहे. येणाऱ्या काळात आम्ही यासाठी तत्पर राहू आणि या सरकारला भाग करू किंवा जेव्हा केव्हा आम्हाला अवसर मिळेल ते जनगणना आम्ही करून दाखवूनच देऊ. आणि आमच्या या जेव्हा त्या 1931च्या जनगणनेचा 52% डाटा आहे सरकारकडे, मला वाटतं आता 60%च्या घरात गेलेला असेल तर आम्ही आमच्या समाजाला न्याय देण्याचा पुरेपूर प्रयत्न करू. आणि आमचे प्रेरणास्थान माननीय वामन साहेब देशभर यासाठी जनजागरण करत आहे आणि युरोमध्ये आणि विदेशामध्ये सुद्धा याचा आवाज उठवला जात आहे.
तरी मी या ठिकाणी एवढंच बोलतो. आयोजकांनी मला बोलण्यास संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. जय मुलासी. धन्यवाद राजूरकर साहेब. आंदोलनाची घोषणा करा. कोणाला बोलवायचं बोलून टाका. लिपा पाहिजे 57,500 रुपये. कोणाला बोलून टाका. लिपा मधुसूदनजी लांजेवार, रीनाताई नंदेश्वर, वंदनाताई खडसे, करुणाताई नारनवरे, अनिताताई गुर्दे, माधुरीताई शहारे आणि भावे मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी जन आंदोलन निधी देण्याकरता मंचावर यावं. 57,000 जन आंदोलन निधी या ठिकाणी साहेबांना देण्यात येत आहे. ज्यांचे नाव घेतले गेले आहेत त्यांनी लवकरात लवकर मंचावर यावं. साहेबांना पुढील कार्यक्रमाकरता जायचं असल्यामुळे त्यांच्या भाषणी आपल्याला सुरुवातीला घ्यायचं आहे. आंदोलन साधन आणि संसाधनाशिवाय होत नाही, म्हणून जन आंदोलन निधी देणे हा प्रत्येक नागरिकाचा कर्तव्य आहे. कारण की जनतेच्या पैशातून जनतेचं आंदोलन चालवण्याचं काम या देशामध्ये भारत मुक्ती मोर्चा आणि माननीय वामन मेश्राम साहेब करत आहेत. म्हणून जनतेला जर आपलं आजादी आणि स्वातंत्र्य हासिल करायचं असेल तर प्रत्येक नागरिकांचं कर्तव्य आहे की त्यांच्या हिताचं आंदोलन चालवणाऱ्या संघटनेला जन आंदोलन देणे. यानंतर मूल्यवान नायक वामन मेश्राम साहेबांना विनंती करतो की त्यांनी आपलं वक्तव्य मार्गदर्शन या ठिकाणी करावं. माननीय मूल्यवान नायक वामन मेश्राम साहेब. हेलो साथियों, बहुजन मुक्ति पार्टी नागपुर जिला इसके द्वारा शेतकरी कष्टकरी हक्क अधिकार परिषद आज या ठिकाणी पार्श्वनीला आयोजित करण्यात आलेली आहे. आणि या शेतकरी परिषद मध्ये जे विषय ठेवण्यात आलेले आहेत त्यामध्ये ईव्हीएम मशीनमुळे होतोय मतदारांचा अपमान व लोकशाहीचा अपमर्द. दुसरा विषय आहे ओबीसी व सर्व जाती जनगणना न केल्यामुळे होत आहे बहुसंख्य जनतेचे नुकसान. तिसरा विषय आहे ब्राह्मणी सत्ता बहुजन महापुरुषाचा अपमान करून करत आहे देशातील 96.5% जनतेचा अपमान. चौथा आहे बौद्ध गया महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात मिळणे न्यायसंगत. पाचवा आहे शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव मिळणे देशहिताचे. साथियो, सध्या देशामध्ये मूळ निवासी बहुजन समाजाचे सामाजिक आर्थिक धार्मिक राजकीय असे जे अनेक प्रश्न आहेत ते प्रश्न का निर्माण होत आहेत. लोकशाहीत जागृती वाढत असताना लोकांमध्ये जागृतीचं प्रमाण
मोठ्या प्रमाणामध्ये वाढत असताना आणि जनतेमध्ये असंतोष पसरत असताना हे सर्व होत असतानाही मोठ्या प्रमाणामध्ये फक्त काँग्रेस आणि बीजेपी ह्याच पक्षांना मतं का पडतात? जे लोक दीर्घकाळापासून सत्तेवर नियंत्रण करत आहेत आणि जनतेचे प्रश्न सोडवण्यामध्ये अपयशी ठरत आहेत, तरीही त्यांनाच मतं का पडतात असा एक कायम लोकांच्या मनामध्ये प्रश्न असतो. आणि त्या प्रश्नाचं उत्तर असं आहे की ईव्हीएम मशीनमुळे लोकांच्या मताची चोरी केली जात आहे. या बाबतीमध्ये देशभर लोकांच्या मनामध्ये असंतोष आहे. हा प्रश्न सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा गेला होता आणि सुप्रीम कोर्टामध्ये गेल्यानंतर 8 ऑक्टोबर 2013 सुप्रीम कोर्टाने याबद्दल निर्णय दिला की ईव्हीएम मशीनच्या मुळे फ्री, फेअर आणि ट्रान्सपरंट निवडणुका होऊ शकत नाही. फ्री म्हणजे भ्रष्टाचार मुक्त निवडणुका होऊ शकत नाहीत. फेअर म्हणजे निष्पक्ष होऊ शकत नाही. ट्रान्सपरंट म्हणजे पारदर्शी होऊ शकत नाही. जेव्हा सुरुवातीला ईव्हीएम मशीन देशामध्ये लागू करण्यात आली तेव्हा ईव्हीएम मशीन लागू केल्यानंतर लोकांना बटन दाबल्यानंतर ज्या निशाणीवर लोकांनी बटन दाबलं असेल ते बटन त्यांना दिसलं पाहिजे. ज्या पक्षाला त्यांनी मतदान दिलेलं आहे, ज्या कॅन्डिडेटला त्यांनी मतदान दिलेलं आहे ते मतदाराला दिसलं पाहिजे होतं. एवढी साधी अपेक्षा पारदर्शी सिद्धांतामध्ये सामील आहे. पारदर्शी म्हणजे काय? निवडणूक आयोगालाही ते समजलं पाहिजे आणि मतदारालाही समजलं पाहिजे आणि जे पक्ष पार्टी म्हणून निवडणुकीमध्ये सहभागी होतात त्यांना सुद्धा ते समजलं पाहिजे. परंतु सुरुवातीला जेव्हा ईव्हीएम मशीन आणण्यात आली आणि त्यावेळेस जेव्हा बटन दाबण्यात येत होतं तेव्हा ते डोळ्यांनी दिसत नव्हतं. तेव्हा हा पारदर्शितेचा जो सिद्धांत आहे, ट्रान्सपरन्सी इंग्रजीमध्ये सुप्रीम कोर्टाने त्याला ट्रान्सपरन्सी म्हटलेलं आहे, तर ते दिसणं पाहिजे. पण ते मत कोणाला जात आहे ते दिसत नव्हतं आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये केसेस गेल्या आणि सुप्रीम कोर्टामध्ये जेव्हा केसेस गेल्या, मी स्वतः सुद्धा सुप्रीम कोर्टामध्ये ही केस घेऊन गेलो होतो आणि माझ्या केसवर सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला की ते मतदाराला दिसेल अशी व्यवस्था करण्याचा आदेश देण्यात आला. पण हे टेक्नॉलॉजी मध्ये अनेक गोष्टी एकाच वेळेला करता येऊ शकतात. ईव्हीएम मशीन मध्ये जेव्हा तुम्ही बटन दाबता
तुम्हाला डोळ्यानं बघण्याची व्यवस्था टेक्नॉलॉजी मध्ये करता येऊ शकते. या टेक्नॉलॉजी मध्ये काही पण करता येऊ शकते. चंद्रावर टेक्नॉलॉजीमध्ये माणूस जातो. आता बरेच दिवस पर्यंत एक बाई त्या ठिकाणी राहिली आणि ती पृथ्वीवर वापस आली. ही टेक्नॉलॉजीमुळे. तेव्हा टेक्नॉलॉजीमुळे काही शक्य आहे. जर टेक्नॉलॉजीमध्ये तुम्ही ज्यांना मतदान करता ते जर तुम्हाला डोळ्यानं दिसते, हे टेक्नॉलॉजीमध्ये करता येऊ शकते, तर ते मत जे तुम्हाला डोळ्यानं दिसते ते मशीनच्या आतमध्ये गेल्यानंतर दुसऱ्या व्यक्तीच्या नावावर जमा केले जाऊ शकते. ते डोळ्यानं दिसत सुद्धा नाही, दिसू शकत नाही, न दिसण्याची व्यवस्था केली जाऊ शकते. टेक्नॉलॉजी म्हणजे तुम्ही बटन दाबल्यानंतर ज्यांना तुम्ही मतदान दिलं ते डोळ्यानं दिसेल, पण मशीन मध्ये जमा झाल्यानंतर ते दुसऱ्याच व्यक्तीच्या नावावर जमा करण्यात येऊ शकते. कारण टेक्नॉलॉजीमुळे असं शक्य आहे. आणि असं शक्य होत असल्यामुळे टेक्नॉलॉजीच्या द्वारे निवडणुका ह्या पारदर्शी राहत नाही. मतदारांबरोबर धोकेबाजी होऊ शकते. मोठ्या प्रमाणामध्ये धोकेबाजी होऊ शकते. आणि अशी धोकेबाजी मोठ्या प्रमाणामध्ये होत आहे. जेव्हा ईव्हीएमच्या माध्यमातून निवडणुका होणं सुरू झाल्या तेव्हा तुम्हाला काही बाबतीत माहिती असेल. लालकृष्ण अडवाणी त्यावेळेस बीजेपीचे सर्वात मोठे नेते होते. आता कुठे आहेत? लालकृष्ण अडवाणी मरण पावले नाही, जिवंत आहेत. पण ते कुठे आहेत ते माहित नाही. त्यांनी ईव्हीएम मशीन मध्ये घोळ होतो असा मुद्दा काँग्रेसच्या विरोधामध्ये उपस्थित केला. आणि उपस्थित केल्यामुळे तो जगातील लोकांना माहित आहे. लालकृष्ण अडवाणीमुळे माहित आहे. लालकृष्ण अडवाणी ज्या पक्षाचे अध्यक्ष होते, कार्यकर्ते होते, त्यांच्याशी आम्ही सहमत नाही, त्यांच्या विचारधारेशी सहमत नाही. पण प्रामाणिकपणा हा इंडिव्हिज्युअल गुण आहे. अडवाणीला खिसगंतीमध्ये जमा करण्यात आलंय, अडगळीमध्ये टाकण्यात आलं, ते त्याच्या प्रामाणिकपणामुळे. त्यांनी काही विचारधारेबरोबर धोकेबाजी केली नाही. पण अडवाणी ईव्हीएम मशीनच्या विरोधात होते आणि काँग्रेसचे लोक या बाबतीमध्ये अडवाणीशी संपर्क करत होते आणि ते असं म्हणत होते की तुमचं जर असं म्हणणं असेल की आम्ही 10 वर्ष ईव्हीएम मध्ये 4 आणि 9 ला घोटाळा करून सरकार बनवलेलं आहे, ठीक आहे, आम्ही तुमचं हे म्हणणे मान्य करतो. तुम्ही 10 वर्ष करा, पण आमची एक अट आहे. म्हणजे काय अट आहे? ईव्हीएम मुळे घोटाळा होतो हे बोलणं बंद करा. अडवाणी म्हटले नाही, हे तुमची अट मला मंजूर नाही. मग काँग्रेसच्या लोकांनी विचार केला की अडवाणी तर फार शक्तिशाली नेता आहे, त्याचं तोंड कसं बंद करायचं? तर अडवाणीपेक्षा शक्तिशाली कोण आहे? तर
त्यांना कळलं की अडवाणीपेक्षा शक्तिशाली RSS आहे. मग RSS शी संपर्क केला काँग्रेसच्या लोकांनी आणि RSSच्या लोकांशी संपर्क केल्यानंतर RSSच्या लोकांना त्यांनी समजावून सांगितलं की 10 वर्ष आम्ही घोटाळा करून सरकार बनवलेलं आहे, हा आरोप ठीक आहे, आम्हाला मंजूर आहे. परंतु त्या बदल्यामध्ये बीजेपीच्या लोकांनी घोटाळा करून 10 वर्ष बीजेपीचं राज्य आणावं. आमचं काही म्हणणं नाहीये. आमचं म्हणणं एवढंच आहे की ईव्हीएम मशीनच्या बाबतीमध्ये बोलू नये. अडवाणी ही गोष्ट मान्य करायला तयार नव्हते, म्हणून RSSच्या लोकांनी म्हटलं ठीक आहे, अडवाणी मान्य करत नाही ना, नाही मग आम्ही मान्य करतो. कारण RSS देशभक्त लोकांचं संघटन आणि देशभक्त लोकांचं संघटन असा घोटाळा करणार नाही तर मग कोण करेल? देशभक्त लोकांनी केला पाहिजे. कारण देशभक्त लोकांनी घोटाळा केला तर लोकांना माहित होणार नाही. लोकांना आमच्यावर विश्वास असल्यामुळे लोकांचा विश्वास त्याच्यावर बसेल. म्हणून मग RSSच्या लोकांनी ही गोष्ट मान्य केली की आम्ही ईव्हीएम मशीनच्या माध्यमातून 10 वर्ष बीजेपीचं सरकार आणलं जाईल. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, 2014ला कधीही बीजेपीला पूर्ण बहुमत मिळालं नाही, परंतु पहिल्यांदा मिळालं. 2019ला पूर्ण बहुमताचं सरकार बनलं. तिसऱ्यांदा 272 जागाच्या ऐवजी 240 जागा निवडून आल्या आणि नितीश कुमार आणि दुसऱ्या पक्षाचं नायडूचं मदत घेऊन तिसऱ्यांदा बीजेपीने सरकार बनवलं. तेव्हा ईव्हीएमच्या माध्यमातून अशी योजना बनवण्यात आलेली आहे की या देशामध्ये फक्त 3.5% लोकांचं राज्य असायला पाहिजे. 3.5% कोण आहे? ब्राह्मण. ब्राह्मणांनी 1885ला राष्ट्रीय काँग्रेस नावाचा पक्ष बांधला आणि त्या माध्यमातून बरेच वर्षपर्यंत काँग्रेसनी सत्तेवर नियंत्रण केलं. त्यानंतर 1925ला RSSची स्थापना झाली आणि RSSनी 1952ला जनसंघ नावाचा पक्ष तयार केला. हा जनसंघच नंतरच्या कालावधीमध्ये अटल बिहारी वाजपेयी यांनी भारतीय जनता पक्ष म्हणून उदयाला आणला. जेव्हा जनता पक्षाचं सरकार होतं आणि त्यामध्ये मधुलिमयाच्या माध्यमातून विवाद निर्माण करण्यात आला, मग अटल बिहारी आणि अडवाणी त्या सरकारमधून बाहेर पडले, जनता पार्टीच्या सरकारमधून बाहेर पडले आणि भारतीय जनता पक्ष निर्माण केला आणि त्या माध्यमातून मग त्यांनी आपलं सरकार निर्माण करण्यासाठी हालचाली सुरू केल्या आणि त्यांना पूर्ण बहुमत कधी मिळवता आलं नाही. परंतु ईव्हीएमच्या मुद्द्यावर जेव्हा गुप्त समझोते करण्यात आले तेव्हा 2014ला आणि 2019ला ईव्हीएम मशीनच्या माध्यमातून घोटाळ्याने पूर्ण बहुमत बीजेपीला मिळवण्यात आलं, यश मिळालं. तेव्हा ईव्हीएम मशीनचा 3.5% असणाऱ्यांचा पक्ष काँग्रेस आणि 3.5% असणाऱ्यांचा पक्ष बीजेपी आलटून पालटून ईव्हीएम मुळे काँग्रेस गेली की बीजेपी येते आणि बीजेपी गेली की काँग्रेस येते. हे ठरलेलं आहे. मतदार लोकांना निवडून आणतात म्हणून नाही,
ईव्हीएम मशीन निवडून आणते म्हणून अशा प्रकारचा प्रयत्न होत असल्यामुळे देशामधील लोकशाहीची हत्या करण्यात आलेली आहे असं आपल्याला म्हणता येऊ शकते. आणि यामुळे ईव्हीएम मुळे मग तुमचे ओबीसीच्या जाती आधारित मोजणीचे प्रश्न असू द्या किंवा लोकांच्या रोजगाराचा प्रश्न असू द्या किंवा जाती आधारित जनगणनेचा मुद्दा असू द्या, शेतकऱ्यांचे प्रश्न असू द्या, कुठल्याच प्रकारचे प्रश्न सोडवण्याची त्यांना आवश्यकता वाटत नाही. कारण त्यांना काय वाटते, पूर्वी या लोकांच्या मतावर त्यांच्या समर्थनावर आम्ही आमचं सरकार बनवत होतो, परंतु आता ईव्हीएम मशीनच्या माध्यमातून आम्ही सरकार बनवत असल्यामुळे ईव्हीएम मशीनला खुश करणं आवश्यक आहे. लोकांना खुश करण्याची आवश्यकता नाहीये. जे आम्हाला मतदान देतात त्यांना खुश करण्याची आवश्यकता नाही आहे. ईव्हीएम मशीनला खुश करण्याची आवश्यकता आहे. आणि ईव्हीएम मशीनला खुश करणे म्हणजे काय, तर जे गुप्त समझोता बीजेपी आणि काँग्रेसमध्ये आणि बीजेपी मध्ये आहे, त्यांना खुश करणे म्हणजे खुश करण्याचा भाग. आणि यामधून हा सर्व प्रकार होत आहे. आणि यामधून जर हा सर्व प्रकार होत असेल तर निश्चितपणे मतदानाच्या माध्यमातून लोकांना निवडून आणून सरकार बनवलं जाते असा जो काही समज लोकांचा होता तो ईव्हीएम मशीनने दूर केलेला आहे. म्हणजे आता ईव्हीएम मशीन मुळे सरकार बनवलं जाते, लोकांच्या मतामुळे सरकार बनत नाही. आणि लोकांच्या मतामुळे सरकार बनत नसल्यामुळे लोकांचे प्रश्न सोडवण्याची आवश्यकता नाही. अशी मोठी समस्या निर्माण झालेली आहे. आणि अशी मोठी समस्या निर्माण झाली असल्यामुळे लोकांचे मूलभूत प्रश्न सोडवणं शक्य होऊन राहिलेले नाही. ही बाब समजून घेणं आवश्यक आहे. दुसरा एक विषय आहे, बौद्ध गयामध्ये बौद्ध महाबोधी महाविहार हे ब्राह्मणांच्या नियंत्रणामध्ये कसं काय गेलंय, हा एक महत्वपूर्ण प्रश्न आहे. बौद्धांचं स्थळ आहे, तर ते जाण्याचं कारण 9 लोकांची कमिटी बनवण्याचं ठरवण्यात आलं. व्यवस्थापन समिती 9 लोकांची असावी असं बनवण्यात आलं. असा कायदा इंग्रजाच्या कालावधीमध्ये नव्हता. इंग्रज जेव्हा गेले आणि पंडित जवाहरलाल नेहरू जेव्हा देशाचे प्रधानमंत्री झाले त्यावेळेस असा कायदा करण्यात आला. आणि त्या कायद्यामध्ये काय करण्यात आलं की 4 लोक हिंदूचे असतील आणि 4 लोक बौद्धाचे असतील. आणि अध्यक्ष, त्या व्यवस्थापन समितीचा अध्यक्ष बौद्ध गया जिल्ह्याचा जो जिल्हाधिकारी असेल तो त्या कमिटीचा अध्यक्ष आहे. असा कायदा करण्यात आला. आणि त्या कायद्यामध्ये अशी व्यवस्था करण्यात आली की बौद्ध गयाचा जो जिल्हाधिकारी आहे तो हिंदू असणं आवश्यक आहे. तो हिंदू असलाच पाहिजे. हिंदू असला पाहिजे याचा दुसरा अर्थ ब्राह्मण असला पाहिजे. ब्राह्मण लोकांनी स्वातंत्र्यामध्ये काय केलं, ब्राह्मणांची लोकांना एलर्जी आहे म्हणून ब्राह्मणांना लपण्यासाठी एक नवा शब्द तयार केला, हिंदू. दयानंद सरस्वती असं म्हणायचे की हिंदू मुसलमानों की दीविगारी है. परंतु हे लोक तरीही त्या नावाचा राजकारणामध्ये आपल्याला वापर करता येईल
आणि अल्पसंख्याक लोकांना बहुसंख्याक लोकांवर राज्य करता येईल म्हणून ही व्यवस्था करण्यात आली. तर 4 प्रतिनिधी यांचे 4 प्रतिनिधी हिंदूंचे म्हणजे ब्राह्मणांचे झाले 8 लोक. मग त्या जिल्ह्याचा जो जिल्हाधिकारी आहे, केंद्र सरकार ब्राह्मण त्या ठिकाणी नियुक्त करेल जिल्हाधिकारी, आणि तो जिल्हाधिकारी त्या कमिटीचा अध्यक्ष असेल. म्हणजे याचा अर्थ असा की ती व्यवस्थापन समिती ब्राह्मणांच्या नियंत्रणामध्ये देण्यात आलेली आहे. ते मुख्य मंदिर जे आहे बौद्धांचं आहे, परंतु त्यावर अशा पद्धतीचं नियंत्रण करण्यात आलेलं आहे. आणि हे जर हाणून पाडायचं असेल, हाणून पाडावं लागेल. मग हाणून पाडावं लागेल तर देशव्यापी आंदोलन व्हायला पाहिजे. बौद्धांची संख्या किती आहे? देशव्यापी आंदोलन होण्यासाठी बौद्धांची संख्या 0.71%, म्हणजे 0.5% सुद्धा देशाच्या लोकसंख्येमध्ये बौद्धांची संख्या नाही. मग 0.5% लोकांच्या आंदोलनामुळे ते होणं शक्य आहे का? नाही. मग काय मार्ग आहे? जोपर्यंत बहुजन लोक ब्राह्मणांच्या नियंत्रणामधून हे मुक्त होणार नाही असं बहुजनांना वाटत नाही, तोपर्यंत हे होऊ शकत नाही. म्हणून बौद्धांचा हा मुद्दा सर्व बहुजनांना कळला पाहिजे. कारण बुद्धाचा जो धर्म आहे तो काही अल्पसंख्याक लोकांचा धर्म नाही. बुद्ध असं म्हणतो, चरत भिक्खवे चारिकम बहुजन हिताय बहुजन शोक. हा बहुजनांचा धर्म आहे. हे बुद्धाच्या प्रवचनामध्ये बुद्ध सांगतो, चरत भिक्खवे चारिकम बहुजन हिताय बहुजन शोक. हा बहुजनांचा धर्म आहे. परंतु बहुजनांचा धर्म असून सुद्धा बहुजनांच्या बाबतीमध्ये काहीच माहिती नाही. बहुजनांना माहिती नसल्यामुळे ब्राह्मण लोक या परिस्थितीचा फायदा घेत आहेत. म्हणून ज्यांना हे माहिती आहे त्यांनी बहुजनांपर्यंत हे पोहोचवलं पाहिजे. हे पोहोचवण्याचं काम देशव्यापी करणं आवश्यक आहे. त्यासाठी योजनाबद्ध पद्धतीने हा कार्यक्रम चालवणं आवश्यक आहे. म्हणून एक मोठं आंदोलन आम्ही निर्माण करत आहोत, ज्यामध्ये बहुसंख्य लोक या मुद्द्यावर समर्थन देतील. यासाठी तयारीचा भाग म्हणून, पूर्वतयारीचा भाग म्हणून देशामध्ये असे अनेक कार्यक्रम होत आहेत. आजचा कार्यक्रम सुद्धा त्यासाठीच होत आहे. तेव्हा यासाठी बहुसंख्य लोकांनी पाठिंबा द्यावा एवढी अपील करून मी माझं म्हणणं या ठिकाणी संपवतो. मला पुन्हा उद्या कोल्हापूरच्या भागामध्ये कार्यक्रम असल्यामुळे रात्रीच नागपूरवरून फ्लाईटने पुण्याला जावं लागेल. पुण्यावरून सकाळची गाडी घेऊन पुन्हा मला कोल्हापूरकडे जावं लागेल. त्यामुळे मला माझं म्हणणं या ठिकाणी संपवावं लागत आहे आणि मला जावं लागत आहे. हा कार्यक्रम कार्यकर्त्यांनी चालू ठेवावा आणि तुम्ही सुद्धा शांतपणे सहकार्य करावं एवढं अपील करून मी माझं म्हणणं या ठिकाणी संपवतो. धन्यवाद. मेसाम साफ संघर्ष करो, तुम्हारे साथ मेसाम साफ संघर्ष करो. तुम्हारे साथ है. संघर्ष का दूसरा नाम, वामन देशराम. संघर्ष का दूसरा नाम. अपना वतन त्यानंतर लुट रहा बहुजन मुक्ती पार्टीचे संघटन सचिव अपना आदरणीय अनिलजी बोडके यांना विनंती करतो की त्यांनी या प्रसंगी आपलं मत व्यक्त करावं. संकल्प बोल के हम तो निकल पड़े, हर द्वार खोल के गगन करेंगे. हॅलो, सर्वप्रथम
ज्या थोर महापुरुषांनी आपल्या हक्काधिकाराची लढाई लढली अशा सगळ्या थोर महापुरुषांना मी अभिवादन करतो. आज बहुजन मुक्ती पार्टी नागपूर जिल्ह्याच्या शेतकरी कष्टकरी हक्काधिकार परिषदेचं आज मोठ्या प्रमाणामध्ये पारशिवली इथं आयोजन केलेलं आहे. तसेच आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय वामनजी मेश्राम साहेब आणि आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक वक्ता म्हणून माननीय भगत मॅडम, ऍडव्होकेट विलास खडसे, बाळासाहेब गावंडे. मित्रांनो, आज जी परिस्थिती निर्माण झालेली आहे त्या परिस्थितीचं पूर्ण मेश्राम साहेबांनी पूर्ण आपल्याला सांगितलं. आणि मी एक विषय देतो, शेतकरी हमीभाव मिळणे आणि देशहिताचे जे आज मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचं लूट होत आहे. कारण शेतकरी हा शेतात राबतो आणि रात्र दिवस कष्ट करतो तरी त्याच्या मालाला भाव नाही. आणि त्याचं कारण मेश्राम साहेबांनी सांगितलं. हे जे आहे हे चक्र जेव्हापासून ईव्हीएम आली आणि लोकांच्या मताची चोरी झाली तेव्हापासून हे चक्र चालू आहे. म्हणून त्यांनी लोकांमध्ये ते प्रचार आणि प्रसार करतात आणि लोकांचे जे प्रश्न आहेत ते तसेच राहतात. कारण त्यांना जे लोक तिकीट देतात त्या पक्षाचं ते काम करतात, जनतेचं काही काम करत नाही. अशी हे स्वातंत्र्याच्या नंतर पासूनची जी सिस्टीम आहे हे अशीच चालू आहे. आणि दिवसांदिवस हे सगळे शेतकऱ्याचे असो, नोकरीचा असो, शिक्षणाचा असो, हे सगळे जे प्रश्न आहेत हे वारंवार उग्र होत आहेत. म्हणून आज ज्या शेतकऱ्याच्या मालाला भाव नाही, आज दुधाला भाव नाही, आज कापसाला भाव नाही, आपल्या भागामध्ये जे पीक होते ते आज 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 त्या मालाला भाव नाही आहे. याचं कारण हे जे सरकार आहे हे सरकार शेतकऱ्यांचं पोशिंद सरकार आहे. म्हणून आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये राष्ट्रीय किसान मोर्चाच्या माध्यमातून आपल्याला हे जे आंदोलन आहे हे छेडावं लागेल. आणि त्यासाठी सगळ्या शेतकऱ्यांनी एकत्र येण्याची गरज आहे. आज शेतकऱ्याला मालाला भाव न मिळणं म्हणजे आज जर पाहिलं तर जो उत्पादन जो खर्च आहे तो उत्पादन खर्च अधिक 50% त्याला प्रॉफिट असलं पाहिजे होतं, पण आज ते होताना दिसत नाही. कारण सोन्याचा भाव आज लाखापर्यंत पोहोचलेला आहे, पण आज कापूस 5 आणि 7 हजार रुपये 8 हजार रुपये खपत आहे. आज शेतकऱ्यांचा कापूस संपलेला आहे त्याचा. आज व्यापाऱ्यातून कापूस आहे आणि तो महाग होत आहे. कारण जो कापूस तो कंपनीत गेल्यानंतर त्याची जो गठार म्हणतो, त्याचा जो सूत काढतो, त्याच्यापासून अनेक तेल निघते, ढेप निघते. आणि सगळं जर आपण पाहिलं तर कॅल्क्युलेशन केलं तर एका क्विंटल मागे त्या कंपनीला 30,000 रुपये मिळते, पण शेतकऱ्यांना 10,000 भाव मिळत नाही. आज दुधाचं जर पाहिलं, आज दूध 42 रुपये दुधाचा खर्च आहे. ढेप आहे, सगळ्या गोष्टी आहेत, चारणा आहे, 42 रुपये खर्च आहे. आणि डेअरीवर 30 रुपये लिटरनी सुद्धा दूध घेत नाही. अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे की शेतकऱ्यांचे हाल होत आहे. शेतकऱ्यांना शेती परवडत नसल्यामुळे शेतकऱ्यांच्या मुलांना मुली सुद्धा मिळत नाही. अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. म्हणून आपण एक होऊन राष्ट्रीय किसान मोर्चाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये आज एक 15 दिवसाच्या आधी राष्ट्रीय किसान मोर्चाचे अध्यक्ष, महाराष्ट्राचे अध्यक्ष
दीपक इंगळे आले आणि त्यांनी हे सगळं शेतकऱ्यांचं कॅल्क्युलेशन सांगितलं की शेतकऱ्यांची लूट कशी होत आहे. शेतकऱ्यांची लूट हे का करत आहे, कारण का शेतकऱ्यांची जी जमीन आहे ही त्यांना पाहिजे नाही. मोठ्या प्रमाणामध्ये टाटा, बिर्ला, अंबानी, अदानी ते जमीन खरेदी करत आहे. शेतकऱ्यांच्या शेत्या कवडीमोल भावात त्यांना देत आहे. ही अशी परिस्थिती जर राहिली तर शेतकऱ्याजवळ शेती राहणार नाही आणि शेतकरी हयात होऊन जाईल आणि शेतकरी संपून जाईल. म्हणून एक तर आमच्या मालाला भाव नाही, एक तर ते अदानीला, अंबानीला शेती देत आहे. अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे मित्रांनो. म्हणून आपण ही जी लढाई आहे, ही लढाई आपण राष्ट्रीय किसान मोर्चाच्याच माध्यमातून नाही, जे काही आपले अक्षुट विहित आहे आपण एकत्र आल्याशिवाय होणार नाही. जसं आज नोकऱ्या संपलेल्या आहेत, आज सगळे लोक रस्त्यावर आहेत. आज शिक्षकांचा बी मोठा प्रश्न आहे, आज त्यांना पेन्शन नाही आहे, शिक्षकांची भरती होत नाही. सगळ्या लोकांनी एकत्र येऊन शेतकऱ्याची लढाई लढली पाहिजे. सगळ्या लोकांनी एकत्र येऊन शिक्षणाची लढाई लढली पाहिजे. कारण का शिक्षकही आपला मुलगा आहे, शिक्षकही आपला भाऊ आहे. हे सगळी लढाई लढण्यासाठी मेश्राम साहेबांनी सांगितलं की ही जी लढाई आहे हे एकत्र येऊन आपण लढून तेव्हाच आपल्या प्रश्नाचं उत्तर होईल, तेव्हाच आपल्या प्रश्नाला न्याय मिळेल. म्हणून मी एवढंच बोलतो आणि मला आयोजकांनी संधी दिली आणि तुम्ही मला ऐकून घेतलं त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद बोडके साहेब. यानंतर मी बाळासाहेब गावंडे यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मत व्यक्त करा. बाळासाहेब गावंडे हे बहुजन चळवळीतील विदर्भातील एक वादळी व्यक्तिमत्व आहे. बाळासाहेब गावंडे. समस्त बहुजनांचे आदर्श, ज्यांची आताच जयंती झाली 12 तारखेला, ते तथागत भगवान गौतम बुद्ध. आता 14 तारखेला परवा काल ज्यांची जयंती झाली ते छत्रपती संभाजी महाराज, राजमाता राष्ट्रमाता जिजाऊमा साहिबा, छत्रपती शिवाजी महाराज, संत तुकाराम महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले, राजर्षी छत्रपती शाहू महाराज, विश्वभूषण आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, डॉक्टर भाऊसाहेब पंजाबराव देशमुख, संत गाडगे महाराज, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, या सर्व संत आणि महापुरुषांना आजच्या बहुजन मुक्ती पार्टी तथा शेतकरी कष्टकरी हक्क अधिकार परिषदच्या माध्यमानं मी अभिवादन करतो. आज आपल्यामध्ये ज्यांनी कमी शब्दात का होईना पण अतिशय मौलिक असे विचार मांडले, नव्हे आपण काय करायला पाहिजे याचं मार्गदर्शन केलं, ते राष्ट्रीय अध्यक्ष भारत मुक्ती मोर्चा माननीय वामन मेश्राम साहेब. या मंचावर आजच्या कार्यक्रमाचे जे उद्घाटक म्हणून आहेत आणि गेल्या अनेक वर्षापासून महाराष्ट्रच नव्हे तर MP या संपूर्ण भागामध्ये त्यांच्या अभिनय, त्यांची कला यासाठी ते सुपरिचित आहे. सोबतच या बहुजन चळवळीमध्ये जे सक्रिय आहे असे आमचे मित्र विजयदादा घाटोड या मंचावर अतिशय कमी वयामध्ये पण अतिशय चांगल्या शब्दामध्ये ज्यांनी विचार मांडले, त्या पुष्पांजली भगत, मान्य विजय राजूरकर साहेब, मान्य बोडखेजी, मान्य हेमलता पाटील मॅडम आणि आमचे मित्र या कार्यक्रमाचे आयोजक ज्यांनी प्रस्तावना केली, त्याडोगट विलास खडसेजी आणि आदरणीय मंच आणि आपण सर्व मित्रांनो. असं म्हणतात
एक म्हण आहे, रात्र वैराची आहे. ती म्हण आता बदललेली आहे. आता रात्र वैराची नाही, आता दिवस सुद्धा वैराचा आहे. आणि हा वैराचा दिवस जर आमच्या बहुजन समाजाला, खास करून मी ज्या प्रवर्गातून येतो त्या आमच्या ओबीसी समाजाला हा दिवस जर समजला नाही तर याच्यासाठी दिवसही रात्र राहणार आहे, रात्र तर आहेच आहे. आणि म्हणून खऱ्या अर्थानं आता आम्हाला रात्रंदिवस जागा राहण्याची वेळ आलेली आहे. हे आजच्या वेळी आम्हाला लक्षात घ्यायचं आहे. माझे अनेक लोक आहेत, मला म्हणतात की बाळासाहेब, तुम्ही एका पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष आहात आणि असं असताना तुम्ही बीएनपीच्या स्टेजवर का जाता, दुसऱ्या राजकीय पक्षाच्या स्टेजवर का जाता? तर मित्रांनो, याचं उत्तर मी सर्वप्रथम तुम्हाला सांगतो की मी मान्यवर कांशीरामजी यांच्या विचाराचा पाईक आहे. मान्यवर कांशीरामजी हे भारत देशामधले पहिले व्यक्ती की ज्या व्यक्तीमुळे आरक्षणाची लढाई उभी झाली. कन्याकुमारी ते काश्मीर संपूर्ण भारत सायकलनं त्या काळामध्ये पिंजून काढला. माझा लहान भाऊ सुद्धा त्या सायकलमध्ये होता. मी सुद्धा विदर्भ पार करत सायकलनं आमच्या संसदकडे किंवा मध्य प्रदेश मधले जे जिल्हे आहेत त्या जिल्ह्यामध्ये सायकल चालवत मंडल आयोग लागू करो वरना खुर्ची खाली करो. म्हणजे संपूर्ण देशामध्ये मंडल आयोग ओबीसीचा जो आहे त्याचा लढा मान्यवर कांशीरामजींनी उभा केला. त्याचा परिणाम असा झाला की व्हीपी सिंगांना आरक्षणाची घोषणा करणं भाग. आणि म्हणून ओबीसी समाजावर मान्यवर कांशीराम साहेबांचे प्रचंड उपकार आहेत. पण मान्यवर कांशीरामजी आमच्यामध्ये निघून गेले. दुसरी मुवमेंट या देशामध्ये जी सुरू झाली त्या मुवमेंटनं दोन मुद्दे निर्माण केले. पहिला मुद्दा ईव्हीएमच्या विरोधामधला आणि दुसरा मुद्दा ओबीसीची जातनिहाय जनगणना. हे दोनही मुद्दे माननीय वामन मेश्राम साहेब यांनी भारतात घेतले. मी ओबीसी या नात्यानं ओबीसीची जनगणना हा मुद्दा काँग्रेस, बीजेपी, सेना, राष्ट्रवादी या पक्षामध्ये आमच्या ओबीसीचे चेले चपाटे चमचे दलाल असल्यामुळे हे लोक आमचे होऊ शकले नाही. यांनी आमचा मुद्दा घेतला नाही. ओबीसी जनगणनेचा तो मुद्दा मान्यवर मेश्राम साहेबांनी घेतला. ओबीसी जनगणनेचा, ईव्हीएमचा, हे दोनही मुद्दे फक्त मेश्राम साहेबांच्याच नावावर आहे आणि म्हणून या मंचावर मी यवतमाळवरून आलो. मागेही मेश्राम साहेबांच्या कार्यक्रमाचा मी यवतमाळला सेलिब्रेशन हॉलमध्ये उद्घाटन होतो. पण एकीकडे कार्यक्रम सुरू होता आणि दुसरीकडे हॉस्पिटलमध्ये माझं ऑपरेशन सुरू होतं. म्हणून मी त्या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकलो नव्हतो. म्हणून ती भर काढण्यासाठी आमचे मित्र फडसे साहेब यांनी बोलवलं आणि म्हणून म्हटलं आपण जायला पाहिजे, म्हणून मी इथे आलो. मित्रांनो, सध्या देशामध्ये हिंदू, मुस्लिम, पाकिस्तान, गाय आणि गोबर याच्या पलीकडचे विषय नाही. संपूर्ण देशाला हाच रोग लागलेला आहे. ज्या भारतीय संविधानाच्या प्रियांबल मध्ये राष्ट्रीय एकात्मता आणि बंधुभाव ही संकल्पना मांडलेली आहे, या संकल्पनेची ऐशी तैशी वर्तमान राज्यकर्त्यांकडून करण्यात आलेली आहे. ही परिस्थिती झालेली आहे. एक कवी म्हणतो, राठोड साहेब, मने दुभंगली अन देशात दंगली, कुठे आग कुठे ठिणगी, काय होणार
हे होणार पुढे. अहो विस्तव झालाय इंडिया टुडे. ही परिस्थिती आज या देशामध्ये निर्माण झालेली आहे. आमच्या देशामधला मुस्लिम समाज भयभीत झालेला आहे. मोगलांचा शेवटचा राजा बहादूर शाह जफर यांना भारताला स्वातंत्र्य मिळालं पाहिजे म्हणून सर्वप्रथम या देशामध्ये बलिदान दिलेलं आहे. भारताला स्वातंत्र्य मिळालं पाहिजे म्हणून 57,000 मुस्लिमांनी रक्ताचे पाट वाहिलेले आहे. आणि असं असताना आमच्या भारतीय मुस्लिम समाजाला शंकेनं पाहिल्या जात आहे. त्यांच्याबद्दल संशय निर्माण केला जातो आहे. एक शायर म्हणतो मुस्लिमांच्या अवस्थेबद्दल, एक शायर म्हणतो, तुम्हाला नाही समजणार तो शेर, मुस्लिम समाजातले काही लोक असतील तर त्यांना समजेल. तो शायर म्हणतो, अपनी अपनी गिजा समेट कर सब उड़ गए दस्तरखान से, मैं ही बचा हूं नर्म निवाला जिसकी मर्जी वही चबाई. ही आज आमच्या मुस्लिम समाजाची अवस्था झालेली आहे. या देशातला एक घटक त्याच्या नागरिकत्वावर याच देशामध्ये संशय केला जातो आहे. ज्या राज्यघटनेला धर्माच्या नुसार भेदभाव करता येणार नाही, जातीच्या नुसार भेदभाव करता येणार नाही. आर्टिकल नंबर 14 मध्ये म्हटलेलं आहे इक्वल बिफोर लॉ. आणि असं असेल तर एका समुदायाकडे या पद्धतीने जर पाहायला जात असेल तर हा देश एकसंघ राहू शकत नाही. या देशात एकात्मता राहू शकत नाही. आणि म्हणून मित्रांनो आम्हाला विचार करण्याची गरज पडलेली आहे. मित्रांनो पहिला विषय ईव्हीएमचा ठेवलेला आहे, त्याच्यावर न बोललेलं बरं. मेश्राम साहेब बोलले एकच आहे की ईव्हीएम ही लोकशाहीची हत्यारी मशीन आहे. दुसरं काही इट इज अ मर्डर ऑफ डेमोक्रेसी. ईव्हीएमच्या माध्यमातून लोकशाहीची हत्या होत आहे. आणि म्हणून एक कवी म्हणतो, आहे कशी म्हणावी या देशात लोकशाही, आहे कशी म्हणावी या देशात लोकशाही, खुर्चीमध्ये खुन्यांचे, लोकशाहीचा मुद्दा पाडणाऱ्यांचे खुर्चीमध्ये खुन्यांचे बसले छुपे शिपाई, दिवसा ढवळ्या जनतेला हेच घालतात गोळी आणि सत्कार, अशा चोरट्यांचे होतात राजेशाही. मित्रांनो ही परिस्थिती या देशामध्ये उभी झालेली आहे, हे समजून घेणं महत्वाचं आहे. आणि म्हणून जोपर्यंत ईव्हीएम मुक्त भारत होत नाही तोपर्यंत या देशामध्ये लोकशाही पनपू शकत नाही, हे लक्षात घेणं गरजेचं झालं आहे. त्यानंतरचा दुसरा मुद्दा ओबीसी जनगणनेचा. मी ओबीसी माणूस आहे, जनगणनेवर गेल्या 40 वर्षापासून मी लिहितो आहे, मी बोलतो आहे. जेवढं काय करता येईल ते करण्याचं आम्ही काम केलेलं आहे. पण मात्र ओबीसीच्या जनगणनेचा प्रश्न सुटत नाही. मला इथल्या व्यवस्थेला विचारायचं आहे. भारतातली व्यवस्था ओबीसी समाजाला हिंदू म्हणून ओळखले जाते. मग ओबीसी जर हिंदू असेल आणि याच हिंदूंची जनगणना हिंदूवालेच लोक करत नसेल तर मग या हिंदू लोकांनी आपला मेंदू कुठपर्यंत गहाण ठेवायचा, हिंदू हिंदू म्हणून आपला मेंदू कुठपर्यंत खराब करून घ्यायचा. आणि हे जर चालत राहत असेल तर उद्या आम्हाला म्हणतील की ओबीसी म्हणजे ओरिजिनल बेवकूफ कम्युनिटी. अरे ज्यांचे अधिकार जे लोक नाकारतात त्यांना जे लोक मतदान करतात त्यांना काय म्हणावं. म्हणून आम्ही ओबीसी त्या अर्थानं नाही. अरे आमच्यामध्ये संभाजी महाराज झाले, ज्याने एवढ्या लढाया लढल्या की ग्रीनिस बुक ऑफ वर्ल्ड मध्ये त्याचं रेकॉर्ड व्हावं, असे महापराक्रमी संभाजी महाराज झाले. आमच्यामध्येही छत्रपती शिवाजी महाराज निर्माण झाले. प्रशासन कसं असावं, व्यवस्थापन कसं असावं, भागीदारी कशी असावी याचा आदर्श नमुना म्हणून छत्रपती शाहू महाराज झाले. सयाजीराव
गायकवाड झाले, आम्ही त्यांच्या वंशाचे आहे आणि म्हणून आम्हाला अशा पद्धतीनं हिंदू हिंदू म्हणून वापर करायचा आणि आमच्या जेव्हा हक्काचा आणि अधिकाराचा, हे आजची परिषद हक्क अधिकार परिषद आहे, आमच्या हक्काचा अधिकाराचा प्रश्न येतो तेव्हा मात्र त्याच्यावर काहीच बोलायचं नाही. मित्रांनो, हिंदूंनो, ओबीसींनो, हे समजून घेण्याची आज काळाची गरज निर्माण झालेली आहे. कोणीतरी एखादा कोरटकर नावाचा माणूस आजच्या काळामध्ये या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल एकेरी उल्लेख करून त्यांचा अवमान करून बोलत जर असेल, अरे छत्रपती शिवाजी महाराज हे आमचं दैवत आहे आणि एक जाणव्यातला माणूस जर छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल या पद्धतीने जर बोलत असेल तर यानंतर बोलण्याची हिम्मत होणार नाही. ही हिम्मत आमच्या ओबीसी समाजाने, हिंदू समाजाने दाखवून देण्याची सुद्धा आज गरज निर्माण झालेली आहे. गेल्या महिन्यामध्ये तुमच्या नागपूर जिल्ह्यामध्ये मी एका कार्यक्रमाला आलो होतो. जयंतीचा कार्यक्रम होता आणि त्या कार्यक्रमामध्ये एक वक्ता माझ्या अगोदर बोलले आणि ते म्हणाले की बौद्ध गया महाविहार हे मुक्त झालं पाहिजे, हे बौद्धांच्या ताब्यात आलं पाहिजे असं ते बोलले. आणि त्यापुढे ते म्हणाले की हिंदूंचे मंदिर हिंदूंच्या ताब्यात आहे, मग आमचंच विहार का बरं त्यांच्या ताब्यात, असा ते मुद्दा बोलले. त्याच्यावर कॉमेंट करताना, माझं भाषण त्यांच्या नंतर असल्यामुळे कॉमेंट करताना मी एक गोष्ट बोललो की साहेब, महाबोधी महाविहार हे निश्चितच बौद्धांच्या ताब्यात आलं पाहिजे. एवढंच नव्हे तर ज्या ज्या विहारावर मंदिर स्थापले ते सर्व विहार त्यांच्या ताब्यातून मुक्त झाले पाहिजे, यासाठी मी सोबत आहोत. पण दुसरा मुद्दा तुम्ही बोलले, दुसरा मुद्दा कोणता बोलले की तुम्ही म्हणाले हिंदूंचे मंदिर कसे हिंदूंच्या ताब्यात आहे, तर हे तुम्ही चुकीचे बोलले. जाहीर स्टेजवर त्यांना म्हणलं हे तुम्ही चुकीचे बोलले. ओ, हिंदूंचे मंदिर हिंदूंच्या ताब्यात नाही, हिंदूंचे मंदिर पुजाऱ्यांच्या किंवा पुरोहितांच्या ताब्यात आहे आणि पुरोहितांचा आणि पुजाऱ्यांचा धर्म आणि आमचा धर्म एक नाही. त्यांचा धर्म सनातन धर्म आहे किंवा वैदिक धर्म आहे आणि आमचा धर्म हिंदू आहे. म्हणजे त्यांचा धर्म वेगळा, आमचा धर्म वेगळा, त्यांचा पेहराव वेगळा. ते एक टांगी धोतर घालतात, आमच्या गावखेड्यातलाही शेतकरी धोतर घालतो पण एक टांगी धोतर घालत नाही. तिसरी गोष्ट, त्यांची ओळख वेगळी, त्यांना अँटिना असते, त्यांना जानवं असते. आम्हाला जानवं वगैरे नाही, आम्हाला करदोडा असतो. एवढंच नाही तर त्यांचा देव वेगळा आणि हिंदूंचा देव वेगळा. हिंदूंचा देव कोण आहे? राम आहे. आहे ना हिंदूंचा देव राम? बरोबर आहे ना? हिंदूंचा देव राम आहे. जर हिंदूंचा देव राम आहे तर राम कोण होता? राम हा राजा होता. आणि राजा कोण असतो? राजा क्षत्रिय. ब्राह्मणी व्यवस्थेच्या नुसार या देशामध्ये 4 वर्ण आहे: ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र. जर राम हा दुसऱ्या नंबरचा वर्णातला असेल तर पहिल्या नंबरचा वर्ण खालच्या वर्णातल्या माणसाला देव मानेल का? ब्राह्मणाचा राम हा देव होऊ शकेल काय? तर राम हा क्षत्रिय होता. मग ब्राह्मणांचा देव कोण? तर ब्राह्मणांचा देव परशुराम. म्हणजे वैदिकांचा देव वेगळा, हिंदूंचा देव वेगळा. त्यांची ओळख वेगळी, यांची ओळख वेगळी. त्यांचा पेहराव वेगळा, यांचा पेहराव वेगळा. त्यांचा धर्म वेगळा, आमचा धर्म वेगळा. मग आमच्या धर्माची मंदिरं त्यांच्या ताब्यात का? हिंदूंचे मंदिरं हिंदूंच्या ताब्यात यायला पाहिजे. मित्रांनो, संपूर्ण हिंदूंच्या मंदिरावर पुरोहितांनी ताबा केलेला आहे
त्या काळामध्ये